पुन्हा एकदा वळूयात टॉप 9 घडामोडींकडे. बघूयात महत्त्वाच्या बातम्या. पुण्यातील आंबेगाव शिरूर विधानसभेची जागा ठाकरे गटाला सोडा. ठाकरे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख सुरेश भोर यांची शरद पवारांकडे मागणी. उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार. इलेक्टोरल बॉन्डच्या व्यवहारांची एसआयटीकडून चौकशी करावी. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. यासह अन्य याचिकांवर सोमवारी सुनावणी होणार. रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. गणेशोत्सवानिमित्त कोकण मार्गावर 202 रेल्वे गाड्यांचं तिकीट आरक्षण आजपासून सुरू होणार. गेल्या 2 दिवसांपासून विदर्भ कोकणात मुसळधार पाऊस. दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यालाही पावसानं झोडपलं. उर्वरित राज्यात मात्र हलका पाऊस. विठुरायाची 26 जुलैला करण्यात येणार प्रक्षाळ पूजा. विठुरायाला गरम पाणी आणि दह्या दुधानं स्नान घालून रुद्राभिषेक केला जाणार. 24 तास दर्शन बंद होणार. तसंच देवाचे राजोपचार आणि नित्योपचार हे देखील पूर्ववत सुरू होणार. अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात. अक्कलकोटमध्ये स्वामींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्यात. भाविकांची मोठी गर्दी शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सुरू झालेली आहे.